नक्कीच गेल्या म्हणजे 2-3 वर्षापासून तुम्ही पाहताय. सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुद्धा एकनाथ शिंदेने विशेषतः मराठा समाजाला जवळ करण्यासाठी, म्हणजे कारण की त्यांचा गद्दारीचा ठसा लागला. ते गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी, मराठा समाजाला जवळ करण्यासाठी त्यांनी जरांगेला पाहिजे ते देण्याचं काम केलं. रातोरात बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून गेले आणि मग एकनाथ शिंदेला आता झोप येत नसेल मुख्यमंत्री पदासाठी. राज्यामध्ये ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री, 2-3% समाजाचा असणारा मुख्यमंत्री बसल्याच्या नंतर ह्या लोकांना, प्रस्थापित समाजाला पूर्वीपासून दुसरं कोणी चालत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची इतकी मायक्रो प्लॅनिंग गावगाड्यापर्यंत सुरू आहे. कारण की देवेंद्र फडणवीस हटले पाहिजे, स्वतंत्र येणाऱ्या काळात काहीतरी लढून आपण आपल्या जागा जास्त आणून मुख्यमंत्री कसा आपण होता येईल, त्याच्यासाठी वेळोवेळी जरांगेला पुश करण्याचं काम एकनाथ शिंदे गट करतोय. तुम्ही बघा, गेल्या वर्षी उदय सामंत आले, जरांगेने तिसऱ्याच दिवशी घोषणा केली मुंबईला जाण्याची. मुंबईला जाण्याची टायमिंग जवळ आली. 2-3 दिवस अगोदर लातूरमध्ये प्रताप सरनाईक त्यांचे मंत्री बंद आराड जरांगेला भेटले. काहीतरी बंद आराड भेटल्याच्या नंतर माणूस काहीतरी खोके बिके घेऊनच आले असतील ना. त्यानंतर आता उदय सामंत आले, बंद आराड चर्चा झाली. उदय सामंत आल्याच्या नंतर अगदी काहीतरी 10-15 दिवसातच पुन्हा पत्रकार परिषद घेतली जरांगेने आणि 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली. म्हणजे सत्तेत राहून राज्यच अस्थिर करायचं, राज्य सरकार अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्याला अडचणीत आणायचं, हा प्लॅनिंग शिंदे गटाचा आहे. आणि विशेषतः मला तर वाटतंय आता तर एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत होते, परंतु आता उदय सामंतांना सुद्धा उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडालेत. कारण की माझ्या मते एकनाथ शिंदेच्या माघारी सुद्धा ते जरांगेशी जास्त संपर्क ठेवलेत. वेळोवेळी जरांगेला येऊन भेटणं, जरांगेशी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि आता कुठेतरी काहीतरी गोंधळ करून उपमुख्यमंत्री पद म्हणा किंवा काहीतरी गोंधळ करण्याचं प्लॅनिंग आहे. परंतु एकनाथ शिंदे पूर्वीपासून जरांगेच्या संपर्कात आहे आणि जरांगेचं आंदोलन उभं करण्यासाठी एकनाथ शिंदेचा मोठा वाटा आहे. आणि हे पूर्ण ओबीसीनं डोळे उघडून बघितलं पाहिजे. हा एकनाथ शिंदे ओबीसी द्वेष्टे आहेत. ओबीसी समाजाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. अगोदरचं जे उपोषण होतं त्यावेळेस तुम्ही पाहिलं, जरांगे संपलेला होता. जरांगे रातोरात पळून गेला होता. तिथं दगडफेक लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पळून गेला होता. परंतु जातीवादी रोहित पवारने, तो शेंबडा आमदार याचा रोहित पवार, त्यांनी आणि तो आमचं बाराचा तो राजेश टोपे, त्यांनी दोघांनी येऊन रात्री त्याला आणून बसवलं. पुन्हा उपोषणाला आणून बसवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार काय, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय, आणि हे लोक भेटल्याच्या नंतर संपलेला जरांगे पुन्हा जागा झाला, जिवंत झाला. आणि त्याला पूर्ण मग नंतर एकनाथ शिंदेने पूर्ण ताकद दिली. त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि आता तर येणाऱ्या काळात असं सुद्धा भाजपला पाहायला चित्र मिळेल, एकनाथ शिंदे शरद पवार हे एकत्र आलेले पाहायला मिळतील. एकनाथ शिंदे शरद पवार मिळून कुठेतरी मराठा समाजाचं साम्राज्य स्थापन करण्यासाठी आलेला हा खटाटोप आहे. त्यांची आतून युती असली पाहिजे. कारण की जरांगेला आणखी सुद्धा रोहित पवारांचा सपोर्ट आहेच कधी मध्ये, परंतु जास्तीत जास्त सपोर्ट एकनाथ शिंदेचा आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे राज्य सरकार अस्थिर करताय. आणि खरं तर त्यांनी जर राज्य सरकार अस्थिर करायचं, सत्तेच्या बाहेर पडावं आणि काय आपली मोठ बांधाची बांधली पाहिजे. परंतु राज्यात सत्तेत राहून एका समाजाचं, आम्ही सर्व समाजाचं काम करू अशी शपथ, संविधानाची शपथ घेऊन तुम्ही जर एका समाजाचं काम करत असाल तर हे योग्य नाही आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ते परवडणार नसेल.